जर त्यांच्या जी काय आपण म्हटलात त्या मोठ्या सुनेनी जर या संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रार केली असेल आणि कुठल्या आयोगाच्या स्तरावरना जर त्याच्यावर दुर्लक्ष झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल। कारण कदाचित जर त्यावेळेला 6 महिन्यापूर्वी दक्षता घेतली गेली असती तर एक जिनी तक्रार केलेली आहे तिलाही न्याय मिळाला असता आणि तसं पाहायला गेलं तर साधारणपणे तिचेही अनुभव जे काही आहेत ते त्या संदर्भातले म्हणजे मोठी जे आज ज्यांनी त्या संदर्भामध्ये माध्यमांसोबत किंवा पुढे येऊन ज्यांनी त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि या कुटुंबाला म्हणजे वैष्णवीला पण आलेले अनुभव साधारणपणे समान आहेत। एवढंच आहे की त्यांनी ती म्हटली तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे ती तिथून बाहेर पडले आणि आज सुदैवाने ती सुखरूप आहे। पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही कारवाई झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल, तातडीने केलेली जाईल आणि कुणी जो हलगर्जीपणा केलेला असेल तर त्याला सुद्धा त्यामध्ये नीलम गोरेंनी एक वक्तव्य केलं की महिला आयोगाची पदं भरली नाही त्यामुळे ही घटना घडलेली नाही। त्या नाही शेवटी अशा पद्धतीची घटना घडते निषेधार्थच आहे, दुर्दैवीच आहे, याबाबत काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे। आज सत्तेवर कोणी असलो, आज नीलमताई उपसभापती म्हणून आहेत, त्यांचेही काही विशिष्ट अधिकार असतात, आयोगाचे काही असतात, मंत्रालयीन स्तरावर असतात किंवा शासनाचे गृह विभागाचे किंवा इतर यांचे सुद्धा काही असतात। तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की कुटुंब म्हणून आत्ता त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे अधिकाधिक जास्त गरजेचं आहे। आज मुख्यमंत्री राज्याचे असतील त्यांनी या केसमध्ये म्हणजे ते मिनिट टू मिनिट अपडेट घेऊन आहेत, अजितदादा सुद्धा याच्यामध्ये अपडेट घेऊन आहेत आणि सगळे मिळून आज नीलमताई असतील काय, मी असेल काय, आणखीन कुणी असेल काय, आम्ही सगळे हे वैयक्तिक आदिती मंत्री म्हणून, नीलमताई उपसभापती म्हणून का देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर आम्ही सगळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे त्या कुटुंबाला न्याय देणं ह्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना पावलं उचलणं हे गरजेचं आहे। आज त्या कुटुंबाला कोण चुकलंय कुणी काय केलंय याच्यापेक्षा आज त्यांनी लेक गमावलेली आहे आणि तिला न्याय देणं आणि त्या बाळाला सुखरूप ठेवणं ह्या 2 गोष्टींचं त्यांचं प्राधान्य आहे आणि आम्हाला सुद्धा त्या कुटुंबाला आणि त्या गमावलेली जी आमची भगिनी आहे तिला न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी। केंद्रीय विभागाकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार 2017 ते 2021 मध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 938 हुंडाबळी गेलेले आहेत। या कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद व्हावी म्हणून त्या काळामध्ये काय पावलं उचलली जातील आणि ही आकडेवारी खूप मोठी आहे। वैष्णवी उदाहरण म्हणता येईल, दुर्दैवी मृत्यू झाला पण एकूणच किती गांभीर्याने सरकार या सगळ्या प्रकरणाकडे बघतंय आणि काय निश्चितच ज्या वेळेला शक्ती कायदा तयार करण्यात आला त्यावेळेला त्यामध्ये विविध गोष्टींची किंवा या सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला पण केंद्राचे काही कायद्यामध्ये जे काही चांगले बदल जे करण्यात आलेले आहेत ते शक्ती कायदा आणि ते थोडे सिमिलर होते त्याच्यामुळे आता रिवाईज एक शक्ती कायदा त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्याचा ते पाठपुरावा आणि ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासनाकडून मंजूर होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत। पण साधारणपणे एक बाब आपण याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीच्या केसेस म्हणजे आता ही जी 6 महिन्यापूर्वी जी काही तक्रार आली असेल आणि त्याची जर नोंद नसेल घेतली गेली तर गंभीरच आहेत पण अशा पद्धतीच्या तक्रार जर महिला आयोग असेल किंवा इतर कुठल्या विभागांकडे किंवा गृह विभागाकडे प्राप्त झालेल्या असतील तर आज ही जी झालेली दुर्दैवी घटना आहे त्यानुसार त्या सगळ्या आलेल्या तक्रारींचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जो काही रिव्ह्यू आहे तो घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सादर करू आणि लवकरात लवकर अशा पद्धतीचे केसेस जे आहेत ते त्या ठिकाणी कोर्टासमोर त्याची लागून त्या आरोपींना शिक्षा होणं आणि ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना न्याय मिळणं या दृष्टिकोनातून निश्चितपणाने पावलं उचलली जातील।